गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शको नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 20 मे 2024। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण हे सोमवारी सकाळी -56.56% अशा स्थितीमध्ये आहे। या धरणाची वाटचाल निचांकी पाणी पातळीकडे सुरू आहे। 2018-19 मध्ये हे धरण -59% झालं होतं। त्याच दिशेने धरणाचा प्रवास सुरू आहे। उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जे पाणी सोडलं जातंय तो विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे। आज सकाळपासून तो 4000 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे, जो 6000 क्युसेक इतका होता। भीमा नदीत सोडलेलं पाणी हे आता औज बंधाऱ्याच्या दिशेने प्रवास करते। आज सायंकाळपर्यंत, सोमवारी सायंकाळपर्यंत हे पाणी औजला पोचेल आणि यानंतर उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे आता बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते आहे। 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता 20 मे रोजी हे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचतंय। जवळपास 10 दिवसाचा प्रवास या पाण्यानं पूर्ण केलेला आहे आणि जवळपास उजनी धरणातील 12% पाणी या काळामध्ये कमी झालेलं आहे। त्यामुळं उजनी धरणात जे आता शिल्लक पाणी साठा आहे तो काटकसरीनं वापरावा लागणार आहे जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत। आनंदाची बातमी म्हणजे यंदा मान्सून केरळमध्ये सक्रिय होतोय, लवकर अंदमानमध्ये सक्रिय झालेला आहे। त्यामुळे लवकरच मान्सूनच्या सरी ह्या महाराष्ट्रातही कोसळतील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। उजनी धरणात सध्या जो पाणीसाठा, एकूण पाणीसाठा आहे तो 33.36 TMC इतका आहे आणि यंदा मृत साठ्यातील 30.30 TMC पाण्याचा वापर झालेला आहे। धरणाचं जे बाष्पीभवन पाण्याचं जे आहे ते वेगानं होते कारण उन्हाची तीव्रता खूप आहे। त्यामुळे मागील 24 तासात 7.32 मिलीमीटर म्हणजे 0.67 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। उजनी धरणातून सध्या 4000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे। 10 दिवसामध्ये जवळपास 6.5 ते 7.5 TMC पाणी हे उजनी धरणातून आतापर्यंत सोडलं गेलेलं आहे। औज बंधाऱ्यात पाणी पोहोचताच उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही बंद केली जाणार आहे।